आणि ह्या ग्रीटिंग बरोबर नुकतेच ज्याला 5 पुरस्कार मिळाले ते कवडशांचे फूल हा कथासंग्रह, आणि ज्याला 3 पुरस्कार मिळाले ते गोष्टीतून कबीर हेही पुस्तक कार्यक्रमानंतर इथे सवलतीच्या दरात विक्रीला उपलब्ध आहे. आपण त्याचा नंतर लाभ घेऊया. हा, जाता जाता अजून एक ह्याची गंमत आठवली. आपण जसं लग्नाला गुलाबाचं फुल आलेल्या पाहुण्यांना देतो, तसं एका लग्नात हे पत्र सगळ्यांना दिलेलं गेलं होतं. त्या लग्नाला संजूताईंनाही आमंत्रण होतं आणि संजूताई तिथे हॉलमध्ये शिरल्या तेव्हा त्यांनी बघितलं की कोणी खुर्चीत बसून ते पत्र वाचते, कोणी खांबाला उभं आहे, कोणी नुसतंच उभं राहून ते पत्र वाचतंय. त्या अशा बघत असताना एक बाई घाईने त्यांच्यापाशी आल्या. हो अहो, तुम्ही थांबताय का? ते जरा पत्र घ्या ना, संपून जायचंय, लवकर घ्या, खूप छान आहे हो पत्र. कवीला अजून एक दुसरी दात काय पाहिजे, हीच त्यांना खरी दात मिळाली. आता नातं स्त्रीच्या जिव्हाळ्याचं म्हणजे माहेर. विवाहानंतर द्विजाहून मुलगी सासरी प्रवेश करते. द्विज या पारंपरिक शब्दाला एक प्रत्यय लावून मी हा शब्द फार जाणीवपूर्वक वापरते. मंडळी, संस्कृत मधून तसाच्या तसा मराठीत आलेला शब्द द्विज. द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. हा शब्द तिघांच्या बाबतीत वापरला जातो. ब्राह्मणाच्या बाबतीत, कारण आई बाप त्याला जन्म देतात, तो त्याचा पहिला जन्म. पण मौंजी बंधनानंतर तो गुरुच्या संस्कारात वाढतो. परत येताना संस्कारित होऊन तो पूर्णपणे नवा होत परततो. म्हणजे गुरुगृही त्याला जणू दुसरा जन्म मिळतो. त्या अर्थाने तो द्विज. पक्षाला किंवा जे प्राणी अंड्यातून जन्माला येतात त्यांना द्विज म्हटलं जातं, कारण अंड्याच्या स्वरूपात त्यांचा पहिला जन्म होतो आणि कालांतरानं अंड फोडून ते नव्या रूपात प्रकटतात, तो त्यांचा दुसरा जन्म. दातही दोनदा फुटतात, पहिले दुधाचे आणि नंतर ते पडल्यावर नवीन उगवलेले दात, असे ते दोनदा जन्मलेले, म्हणून त्यांना द्विज. आणि याच अर्थानं मला भारतीय स्त्रीलाही द्विजा म्हणावंसं वाटतं. आई वडिलांपोटी तिचा पहिला जन्म होतो आणि विवाह झाल्यावर आयुष्यात असे बदल होतात की जणू तिचा दुसरा जन्मच म्हणावा. आधीची प्रेमळ माणसं रक्ताची नातीगोती बदलून ती नव्या नात्यात बांधली जाते. कधी कधी वेगळ्या जातीतल्या किंवा कधी कधी वेगळ्या धर्मातल्या चालीरीती, प्रथा, परंपरा, आहार विहाराच्या रीतीभाती, अहो एवढंच नव्हे तर एखादीला आपली भाषा किंवा वेशभूषाही बदलावी लागते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नवी, असं हे स्थित्यंतर असतं. जणू काही दुसरा जन्मच, म्हणून ती द्विजा. पण असं असलं तरी पहिल्या जन्मातल्या घराशी, माहेराशी असलेले भावबंध तुटतात थोडीच. मायेचं आणि आईचं नातं कसं दृढ आहे बघा. मायेचं घर म्हणजेच मायेचं घर. तिथं नाळ जोडलेली किती दूर गेलं तरी तुटणार कशी. अशात एखादी नवोढा कोकणासारख्या हिरव्यागार जगातून मुंबई सारख्या महानगराच्या धकाधकीत येऊन पडते. एका संध्याकाळी रिकाम्या घरात एकटीच असताना तिचं उदास मन होऊन पोचतं तिच्या माडा पोकळींनी झाकलेल्या माहेरी. या सिच्युएशनवर गाणं लिहून देण्याची विनंती सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी त्यांच्या सुंदर माझं घर या चित्रपटासाठी संजूताईंना केली आणि हे गाणं जन्माला आलं. संगीत मधुराणी प्रभुलकरांचं आहे. गायिका आहेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्याणी साळुंखे. आमच्या दोघींकडे शब्दांचा मळा आहे पण गाता गळा नाही हो. त्यामुळे गाण्याची तहान भागवण्यासाठी
मी आमच्या साधनिका जोशीला इथे आमंत्रित करते. तिन्ही सांजेच्या आडात बुडे सूर्याचा बोहरा, तिन्ही सांजेच्या आडात बुडे सूर्याचा बोहरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा, माझ्या हिरव्या माहेरा. आहे का कोणी कोकणातली? बुडे सूर्याचा पोहरा, तिन्ही सांजेच्या आडात बुडे सूर्याचा पोहरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. लांब झालेल्या सावल्या झेपावती संगणात, लांब झालेल्या सावल्या झेपावती संगणात, कोण लावे कसे तिथे तुळशीत साचवात, केवणारी ज्योत ही माझ्या मायेच्या घरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. परतरी गाई गुरे जीव विसावला त्यांचा, अंगावर फिरताना हात सावळा बाबांचा, शुभं करोती म्हणतो, शुभं करोती म्हणतो, शांत भरला देहारा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. कडे चुलीचा प्रकाश भावजला काकती, त्यांचे सुगरण हात अन्नपूर्णाने संगती, पाने मांडली केळीची हाका मारती लेकरा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. भिंतीला टेकून तसे जपमाळ एक, खरखरच्या हाताने मणी बांधले एक, नऊ हाताने सांधला उभ्या घराचा पसारा, सांजावले असेल ग माझ्या हिरव्या माहेरा. तिथे कारव्याच्या लाटा गच्च झुलणारी माड, मध्ये जीव घसमटे मोठे गणचे पहाड, मन निघेना तिथुनी, मन निघेना तिथुनी, कसे फिरावे माघारा,
गाणं मी मधुराणीला लिहून दिलं तेव्हा माझी आई जाऊन 3 दिवस झाले.